देवेंद्र फडणवीसांची नागपुरात महत्त्वाची बैठक आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत बैठक आहे। या बैठकीला संघाचे सरकार्यवाहक अरुण कुमार यांची उपस्थिती आहे। मुंडले सभागृहातील बैठकीत 2.5 तास चर्चा आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत मंथन झाल्याची माहिती मिळत आहे। मुंडले सभागृहातील बैठकीत 2.5 तास चर्चा झालेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी पाहिला। नागपूर येथे संघ परिवाराची समन्वय बैठक जी आहे ते पार पडलेली आहे। या बैठकीला जे आहे ते राज्याचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित होते। पाहू शकतो की नागपूरच्या या ठिकाणी मुंडले सभागृहामध्ये ही बैठक जी आहे ते पार पडली आणि जवळपास 2.5 तास ही बैठक जी आहे ते चाललेली आहे। यामध्ये संघाच्या जवळपास 36 संघटनांचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते आणि संघाचे सहकार्यवाह या बैठकीला जे आहे ते या ठिकाणी उपस्थित होते। एकूणच राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। कारण की 2019 मध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपासून विभागल्यानंतर जे आहे ते भाजपने कशा पद्धतीने आपली व्यूहरचना आखली आणि आजची सध्याची जी आहे ती काय राजकीय परिस्थिती आहे या संदर्भामध्ये जे आहे ते या बैठकीमध्ये विचारमंथन झालं असल्याची जी आहे ती माहिती समोर येते आहे। त्यामुळे एकूणच पाहू शकतो की संघाचे जेही काही प्रमुख पदाधिकारी होते ते सगळे प्रमुख पदाधिकारी जे आहे ते या बैठकीला या ठिकाणी उपस्थित होते आणि स्वतः उपमुख्यमंत्री जे आहे ते आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरून नागपूरला आले असता थेट या ठिकाणी मुंडले सभागृह गाठत त्यांनी या संघाच्या जे समन्वय बैठक या बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती आणि जवळपास 2.5 तास ही बैठक चाललेली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची जी आहे ते मानली जात आहे आणि निश्चितच या बैठकीतून जे आहे ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये थेट कशा पद्धतीची रणनीती असू शकते याचे देखील चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।